तर मनसेनं मुंबईमध्ये 80% जागा जिंकाव्यात अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं संजय राऊतांनी म्हटलं। यावेळी राऊतांनी ठाकरे मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र आल्याचं देखील स्पष्ट केलं। सोबतच त्यांनी महायुतीवर हल्लाबोलही केला। महायुतीत तिकीट वाटपावरून झालेल्या घोळावर बोट ठेवत त्यांनी घणाघाती टीका केली आहे। राज साहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, जिंकून याव्यात अशी आमची इच्छा आहे आणि भावना आहे। कारण त्यांच्या पक्षानं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा उत्तम जागा जिंकल्या, तर शिवसेनेनं जिंकलेल्या जागांना किंमत आहे, तरच आम्ही बहुमताचा आकडा जो आहे तो पार करू शकतो। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा त्यांना मिळालेल्या जागापैकी किमान 80% जागा जिंकाव्यात आणि आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करू। इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल। 14 ठिकाणी महायुती तुटलेली आहे, जी काय महायुती म्हणतायत ती 14 महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे। अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत। शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिकपासून संभाजीनगरपर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं।